श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा यायला मोजून 2 दिवस राहिलेत आणि आमची गणपती बाप्पाची तयारी, डेकोरेशनची तयारी अगदी शून्यावर आहे. म्हणजे काम इतकं वाढलंय ना की वेळच नाही भेटला आणि दिवस कुठे गेले समजलंच नाही. परवाच्या दिवशी रिअलाइज झालं म्हणजे 22 तारखेला की अरे बापरे दिवस कमी राहिलेत. मग काल आम्ही कलरवाल्याला बोलवलं होतं. हॉल असा छानपैकी कलर करून घेतलाय आणि आता आम्ही निघालोय. आज 24 तारीख आहे डेकोरेशनची खरेदी करायला. पण आम्ही ठरवलं असलं ना की बाबा किती डेकोरेशनची खरेदी आज कंप्लीट करायची, पण तसं काही पावसाने नाही ठरवलं. हा बघा एवढा पाऊस पडतोय. ह्या पावसामध्ये काय उतरणार आणि काय डेकोरेशनची शॉपिंग करणार मला समजत नाहीये. ठीक आहे, असो जे काय असेल ते. पण मी माझं डेकोरेशनचं सामान तुम्हाला दाखवीनच. आज 24 तारीख आहे, मोजून 2 दिवस राहिले आहेत. कारण का आम्ही 26 तारखेला 1 दिवस आधीच मूर्ती घरी आणतो, संध्याकाळी 6-7च्या दरम्यान. तर बघूया एवढ्या कमी वेळात काय डेकोरेशन होतं आणि थीम म्हणजे काय करायचंय डेकोरेशन हे पण आम्ही ठरवलेलं नाहीये. बघूया आता जसं सामान भेटेल त्याप्रमाणे आम्ही डेकोरेशन करणार आहे. आज 24 तारीख आहे. आज आमच्या मॅडमचा बर्थडे पण आहे. हॅपी बर्थडे पूनम. पार्टी कधी आहे? डेकोरेशनच्या नंतर की गणपतीच्या नंतर? डेकोरेशन करायचं, गणपती आणायचं, मग पार्टी करायची. ओके ठीक आहे. सो आता बघूया, आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला चाललोय. बघूया काय भेटतं काय नाही भेटत आहे. जसं पण असेल डेकोरेशन तुम्ही बरोबर राहा, डेकोरेशन बघा आणि डेकोरेशन कसं वाटलं हे पण मला सांगा. ठीक आहे, म्हणजे आज तर काय होणार नाहीये. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये डेकोरेशन दाखवीन की काय केलं आणि काय नाही. जाता जाता माहीत नाही का असंच अचानक मनात आलं की आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती बुक आहे ती पाहायला जावं. ही बघा, ही आमची पहिली मूर्ती होती यासाठी की मला आज ती चेंज करावी लागली. कारण जेव्हा मी पाहायला गेले ना तेव्हा गणपती बाप्पाच्या ढोपराजवळ एक छोटी भेग होती, पण ती भेग दिसत होती. मला त्या गणपतीवाल्याने भरपूर समजवायचा प्रयत्न केला की ती भेग भरून निघते, त्याच्यावर आपण कलर करू शकतो वगैरे. पण का माहीत नाही माझं मनच मानायला तयार नव्हतं. म्हणून मी त्याला सांगितलं की मला सेम दुसरा पीस दे किंवा मग मला दुसरी मूर्ती बघावी लागेल. नशिबाने त्याच्याकडे सेममध्ये दुसरी मूर्ती अवेलेबल होती. फरक फक्त एवढा आहे की त्याच्या धोत्राचा कलर येल्लो होता आणि या गणपतीचा भगवा आहे. मग आम्ही आमच्या युक्तिकाच्या नावाचं लेबल तिथून काढून या गणपतीच्या हातामध्ये ठेवलं. मग ज्या कामासाठी निघालो होतो ते काम केलं, डेकोरेशनच्या सामानाची खरेदी केली. आता बघूया डेकोरेशन कसं होतंय. युक्तिकाने तिच्या मम्मीच्या बर्थडेसाठी एक छोटासा सरप्राईज प्लॅन केला होता. छोटासा सरप्राईज म्हणजे तिने हा छोटासा क्यूटसा केक सिलेक्ट केला होता आणि पूनमच्या ड्रेसवर मॅचिंग हा क्राऊन सिलेक्ट केला होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे पूनम. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी करो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन देत. तुला जे हवं ते सगळं तुला भेटू दे.